हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशनल ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण जी काय बीज फलित होणे तर ते शिकत होतो. तर आपलं इथपर्यंत आलं होतं की स्त्री बीज किंवा पुंबीज हे दोन्ही 48 तासानंतर मिलनासाठी योग्य राहत नाहीत. म्हणजे 24 तासापर्यंतच ते योग्य राहतात आणि 48 तासानंतर ते नष्ट होत असतात. तर तिथून पुढचा लास्टवाला पार्ट आज आपण पाहूयात. आणि जेवढ्या तुमच्या कमेंट आल्या तर त्याचं नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा आणि उत्तर देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करीन. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघूयात आपण. मग नंतर काय होतं की ओहमचे कवच भेदून काय होतं, स्पर्म आतमध्ये गेल्याबरोबर बाहेरील बाजूस त्याची शेपटी गळून पडते. म्हणजे आपण पाहिलं की स्पर्म असा असतो तर जी काही हे पुढचं टोक आहे तर ते आतमध्ये ओहमला भेदून आतमध्ये जातं आणि पाठीमागील जी काही शेपटी आहे ती काय होते, गळून पडते. आता दोन्ही केंद्र काय होतात, मग एक होतात. सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम मिसळून जातं, हे आपण पाहिलेले. आणि क्रोमोझोमच्या किती 23 जोड्या तयार होतात, म्हणजेच गुणसूत्राच्या 23 जोड्या तयार होतात. आता त्यातील एक जोडी जी काय आहे यापैकी ती सेक्स क्रोमोझोमची असते, म्हणजे लिंग रंगकायाची असते. बाकी सर्व क्रोमोझोम्समुळे आईवडिलांचे जे काही इतर गुणधर्म येतात. मग त्याच्यामध्ये काय काय असं असेल, रंग, उंची, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, अनुवंशिक जे काही आजार वगैरे असतात तर ते फक्त एकच जोडी कोणती असते, त्याची सेक्स क्रोमोझोमची असते. आता सेक्स क्रोमोझोम मध्ये आईकडील दोन्ही दच असतात, म्हणजे XX असतात, तर पित्याकडील ध असतात, म्हणजे XY अशा असतात. जर आईकडचा द व पित्याकडचा ध एकत्र आला, म्हणजे X आईकडचा आणि Y पित्याकडचा जर एकत्र आला तर जन्माला येणारे बाळ काय असतं, मुलगा असतो. तर हे आपल्याला हे माहीतच असावं की आईकडून काय येतं तर XX असलं तर मग लिंगरंग काया, नंतर XY असेल तर लिंगरंग काया, म्हणजे मुलगी आणि मुलगा असं. जन्माला येणारे बाळ मुलगी असतं XX असेल तर, आणि XY असेल तर मुलगा असतो. आता फलित बीज रुजतं कसं ते इम्पॉर्टंट आज पाहूयात आपण की नेमकं रुजतं कसं. तर सर्वसाधारणपणे काय होतं, मिलनाच्या 7 ते 9व्या दिवसापर्यंत हे फलित बीज रुजण्यास योग्य आहे. आता जी काय आहे ही लाईन लक्षात ठेवा, ही लाईन MCQला आलेली आहे याच्या आधी, की सर्वसाधारणपणे मिलनाच्या कितव्या दिवशी बीज फलित होते हे विचारलं होतं. तर 7 ते 8व्या दिवशी हे फलित बीज काय होतं, रुजण्यास योग्य असं होतं. नंतर ब्लास्टोसिस्टच्या वर मूळ अंकुर दिसतात. म्हणजे जे काय ब्लास्टोसिस्ट तयार झालेलं असतं तर त्याच्यामध्ये कडधान्याला कसे मोड येतात तर त्याच्यावर असे मोड किंवा असं अंकुर आल्यासारखं दिसतं, त्याला ट्रोपोब्लास्ट असे म्हणतात. आता ब्लास्टोसिस्टच्या वर ज्यावेळेस कडधान्यासारखं मोडसारखं दिसतं तेव्हा त्याला काय म्हणतात, ब्लास्टोसिस्टलाच ट्रोपोब्लास्ट असे म्हणतात. तर या ट्रोपोब्लास्टच्या सर्वात बाहेरील पेशींना सिन्सिटिओट्रोफोब्लास्टस असं म्हणायचं. यांना स्नायूंना इजा करण्याची, भेदण्याची आणि फोडण्याची शक्ती असते. म्हणजे ते काय असतं, एकदम असं नरम असं तयार होतं ते. त्याच्यामुळं काय होतं, त्यांना काय होतं की जे काही असं खडबडीत असल्यासारखं, की त्याच्यामुळं काय होतं, ती स्नायूंना इजा आणि भेदण्याची आणि फोडण्याची शक्ती त्याच्यामध्ये काय असते तर असते. याच वेळेस प्राथमिक स्वरूपाच्या कोरोनिक विलाय तयार होतात. कोरोनिक विलाय असतात एक हेअर लाईक असं असतं की केसांसारखं असं कोरोनिक विलाय असतात. तर यामध्ये रक्तवाहिन्या काय असतात तर नसतात याच्यामध्ये कोरोनिक विलायमध्ये. तरी ते कोरोनिक विलाय हे फलित बीजाच्या वाढीसाठी लागणारे आवश्यक घटक शोषून घेतात. म्हणजे त्याच्यामध्ये रक्तवाहिन्या नसतात, एक केसांसारख्या अशा असतात त्या कोरोनिक विलाय. आणि ह्या कोरोनिक विलाय काय होतात तर फलित बीज जे काय आहे तर त्याच्या वाढीसाठी जे काय आवश्यक अन्न घटक असतात तर ते शोषून घेण्याचं कार्य देखील हे करतात. आता नेक्स्ट पाहूयात. ज्या वेळेस फलित बीज गर्भाशयात पोहोचते त्यावेळेस आपण ज्यावेळेस आधी पाहिल्याप्रमाणे की गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमची तयारी पूर्ण झालेली असते. आता पूर्ण असा गर्भ राहण्या इतका गुबगुबीत असा गर्भाशय तो काय झालेला असतो ज्यावेळेस ते फर्टिलाइज बीज जे काय आहे ते गर्भाशयापर्यंत ज्यावेळेस पोचते. त्यामुळे बीजवाहिनीतून फलित बीज जेव्हा गर्भाशयात पडते तेव्हा त्यावर सर्व बाजूनी कोरोनिक विलाय असतात. म्हणजे काय होतं, ज्या वेळेस ते बीजवाहिनीतून ते फलित बीज पुढं येऊन गर्भाशयात येते त्यावेळेस त्याच्या सर्व बाजूने काय असतात, कोरोनिक विलाय असतात. त्या कोरोनिक विलाय काय करतात
तर ते बीज पुढं 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 ढकलत नेतात इथपर्यंत. त्या पृष्ठभागावर बीज पडेल तेथील कोर्नॅक विलाय एंडोमेट्रियम फोडून आतमध्ये घुसतात. आता ते कोर्नॅक विलाय काय होतात, ज्या वेळेस तिथं ते फलित बीज पडेल त्या ठिकाणी कोर्नॅक विलाय काय होतात, असं आतमध्ये घुसतात आणि तिथं अशी जागा तयार करतात, त्या बीजसाठी जागा तयार करतात. मग नंतर हार्मोन्समुळे एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांटेशन कॅव्हिटी तयार होते. आता काय होतं ते, मग ती इम्प्लांटेशन त्यामध्ये प्रॉपर होतं आणि मग जे काय एंडोमेट्रियम जे काय आहे तर ते तिथं हार्मोन्समुळे काय होतं, एक इम्प्लांटेशन कॅव्हिटी आजूबाजूला तिथं तयार होते. नंतर काय होतं, त्यास फलित बीज खेचून घेतले जाते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघितलं की एक कोर्नॅक विलाय त्या ठिकाणी जागा तयार करतं आणि मग काय होतं, ते जी काय फलित बीज असतं ते त्या ठिकाणी खेचून घेतलं असतं आणि खेचून घेतलं जातं. संपूर्ण बीज आतमध्ये गेल्यानंतर वरून परत म्युकोसचा एक थर तयार होतो. म्युकोसचा परत वरून असा थर आतमध्ये, आपण बघितलं की बाळ असं आतमध्ये असतं, तर मग काय होतं, फलित बीज आतमध्ये गेल्यावर काय होतं, म्युकोसचा एक थर तयार होतो वरून. त्यानंतर असा एंडोमेट्रियमचा कॉम्पॅक्ट लेअर तयार होतो. त्याच एंडोमेट्रियमला आपण डेसिडिओ असे म्हणतो. जसे निसर्गात आपण जमीन उकरतो त्यामध्ये बी पेरतो आणि वरती परत माती आहे तशी करतो आणि गर्भाशयात तसंच त्याचप्रमाणे गर्भाशयात फलित बीज रुजण्याची क्रिया काय होते, नैसर्गिकरित्या होत असते. यावेळेस काही स्त्रियांना योनी मार्गातून थोडासा रक्तस्राव होतो, त्यामुळे त्यांना मासिक पाळी असे गैरसमज होतो. पण या घटनेमुळे दिवस मोजण्यात गफलत होऊ शकते. म्हणजे काय होतं, आता आपण इथं पाहिलं की ज्या वेळेस ती कोर्नॅक विलाय एंडोमेट्रियम फोडून आतमध्ये ते बीज ठेवतात, तर त्यावेळेस काय होतं, तिथं इजा होत असतात त्या स्नायूंना. त्याच्यामुळे तिथं एक प्रकारचं ब्लिडिंग होतं आणि मग ते काय होतं, ज्यावेळेस फलित बीज त्या ठिकाणी रुजतं त्यावेळेस थोडासा रक्तस्राव होऊ शकतो. तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की पिरियड आलं का काय, पण ती तसं काही नसतं, ते इम्प्लांटेशन ब्लिडिंग होत असतं. आणि आता हे महत्त्वाची गोष्ट की गर्भधारणा झाल्यानंतर एंडोमेट्रियम जे काय असतं तर त्याला डेसिडिओ असे म्हणतात. हे सुद्धा MCQसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर हेच जे का आपण पाहिलं की फलित बीज जी काय रुजण्याची क्रिया आहे आणि फलित बीज कसं फलित होतं, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही ह्याचा स्टडी जास्तीत जास्त करा आणि व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या, स्टेप बाय स्टेप, अजिबात स्किप करू नका. आणि 100% तुम्ही फर्स्ट डिव्हिजनमध्ये किंवा डिस्टिंक्शनमध्ये येणार हे मला माहिती आहे. फक्त तुम्ही जेवढे मी व्हिडिओ दिले तेवढ्याचा स्टडी फक्त कंप्लीट करा, बाकी काही करण्याची गरज नाही. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.